दिखाई दे उसे कितने तूफान। और ऐसा एक ही देश है, और ऐसा एक ही देश है जहाँ पर मेहमानों को भी भगवान कहते हैं, कि जहाँ पर मेहमानों को भी भगवान कहते। आपल्या भारताला सोन्याची चिडिया म्हटलं जातं का बरं? कारण आपल्या देशासारखं समृद्ध शेतीप्रधान कृषीप्रधान देश दुसरा कोणता त्या काळी तरी नव्हता हो. म्हणून कदाचित इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा. 1857 ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाला. आजही ती हवी तशी प्रगती, आजही ती स्वप्नातला भारत, ते स्वराज्य दिसत नाही. पूर्वी ना इनामापेक्षा ईमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा होता, पण आता भ्रष्टाचाराची मैत्री करून इमानदारी विसरून गेले आपण. या सूर्याला, या भारताच्या सूर्याला आता गुन्हेगारीचे ग्रहण लागले. पूर्वी पैसा रुपया माहित होता, पण तो आता काळा पैसा माहित झाला. किती बदल झाला नाही, पण एक गोष्ट तरी आहे ना, आपला वेळ स्वतंत्र झाला, सत्ता आपल्या हातात आहे, भारतीयांच्या हातात आहे. मग असं का होता? बाळाचे कोणी राष्ट्रगीत म्हणलेले, कोणी राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी होत नाही ना. फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला म्हणते, मात्र म्हणलेले कोणी राष्ट्रभक्त होत नाही. राष्ट्रभक्त होता ना राष्ट्रप्रेमाच्या भावनेने, राष्ट्रभक्त होता ना बंधुत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त म्हणतात त्या देशाच्या केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने, राष्ट्रभक्त म्हणतात त्या इमानदारीने. जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यामध्ये ते कोण आहेत? आपण हे सगळं केलंय? जर नसेल तर आपण राष्ट्रभक्त आहोत का? सांगा. प्रत्येकाला हा प्रश्न पडायलाच हवा ना. एक ते देशभक्त फक्त भारत गुलामगिरीच काय गुन्हेगार आहे, कोणत्याही गुन्ह्यात फसू नये, हे जाळे वाढू नये म्हणून दिवस रात्र प्रयत्न करतात. आणि आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असलेले आपले शिक्षक वर्ग हे देशभक्त आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपला उल्लेख का होत नाही? आपण कोठे कमी पडतोय? देशाचा देशभक्त म्हणून आपण टेटस लावतच असतो ना. मग मनातही देशभक्ती फुलवा, कारण ज्या दिवशी या देशाचा, या देशाची मुळा पिढी सुसज्ज होईल, शून्य होईल, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत प्रजासत्ताक होईल. कारण त्याच दिवशी खऱ्या अर्थाने आपला भारत प्रजासत्ताक होईल. धन्यवाद.